हिंगोली जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रेस रिपोर्टर्स असेल आणि यूट्यूबर्स असतील, यांनी माझ्या मागच्या या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड माझ्यावर त्यांनी प्रेम केलं, मला सहकार्य केलं. एवढंच नव्हे तर मी ज्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये बिमार पडलो त्यावेळेस मला त्यांनी रुग्णालयात दाखल सुद्धा केलं. त्याबद्दल आपले सर्वांचे, सर्व मीडियांचे, सर्व सोशल मीडियांचे आणि सर्व पत्रकार बांधवांचे मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. आणि आज शेवटचा दिवस प्रचार यंत्रणेचा आणि आज प्रचंड मोठ्या रॅली जवळपास संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मी किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या ठिकाणी जवळपास 6 ठिकाणी रॅली झाल्यात. आणि या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये उत्साह मला दिसून आलाय. आणि आमचं भर या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये भाषणावर नव्हतं, कोणत्याही मेळाव्यावर, सभेवर नव्हतं. कारण कॉर्नर सभा जर आपण घेतल्या तर कॉर्नर सभेमध्ये कार्यकर्ते आपलेच असतात आणि बोलणारे पण आपणच असतो. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष गावापर्यंत जाऊन गावातल्या घराघरापर्यंत मी पोहोचलो. जवळपास 700-800 गावांना मी प्रत्यक्ष भेटी या मतदारसंघामध्ये दिल्या. जवळपास बहुतांश वाडी तांड्यांमध्ये माझ्या भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे वारंवार पत्रकार बांधवांसोबत वार्तालाप करणं मला शक्य झालं नाही. पण आज थोडंसं निवांत झाल्यासारखं वाटतंय आणि मला कॉन्फिडन्स आलाय की विजय हा आपला निश्चित झालेला आहे. आणि या माझ्या मेहनतीला फळ या लोकसभा मतदारसंघातील जनता देतील असं मी अपेक्षा करतो. आणि जे काही अजेंड्यामध्ये मी नमूद केले आहे त्या सर्वच अजेंड्यामधले सगळेच विषय मी संपुष्टात या ठिकाणी लोकसभेच्या नंतर मी आणणार आहे. आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ जसा विस्तीर्ण आहे, दऱ्या डोंगरामध्ये व्यापलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर कुठेही या ठिकाणी सिंचनाचं साधन या ठिकाणी नाही. पाहिलं तर आपण माळरानामध्ये इव्हन तुम्हाला मांडवी, किनवट, माहूरच्या पट्ट्यामध्ये जर आपण गेला तर त्या ठिकाणी तर साधं प्यायला सुद्धा पाणी नाही आजच्या घडीला. आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जर बघितलं, आमचा शेनगाव पट्टा असेल, औंढ्याचा पट्टा असेल, प्रचंड डोंगराळ भाग आहे. कुठेही पाण्याचा थेंब या ठिकाणी त्या ठिकाणी भेटत नाही. वास्तवतः हिंगोली जिल्ह्यातला शेत, हिंगोली जिल्ह्यातले घरं, हिंगोली जिल्ह्यातल्या जमिनी ज्या तलावामध्ये गेल्या, जसं UPP असेल, आपलं तुमचं येलदरी धरण असेल, पण या धरणाचं थेंबभर पाणी सुद्धा आमच्या हिंगोली वासियाने लोकसभा मधल्या जनतेला या ठिकाणी भेटलं नाही. काय झालंय, काय पाप केलं आम्ही? आमचीच जागा होती, आमचे घरं गेले, आम्ही उद्ध्वस्त झालो. पण आमच्या शेजारी असलेल्या, आमच्या गावाला भिडून असलेल्या लोकांना सुद्धा या ठिकाणचं पाणी या ठिकाणी या जनतेला भेटलं नाही. म्हणून माझी विनंती असेल की हे जे बोगदा 50 फुटाचं नांदेडला जात आहे ते बोगदा अडवायचं आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावांना नेरच्या माध्यमातून अपलिफ्ट पाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पाणी चढत नाही त्या ठिकाणी एका ठिकाणी साठवण करायचं आणि तिथून पाणी अपलिफ्ट करून संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मागेल त्याला सिंचन, मागेल त्याला पाणी त्या ठिकाणी देण्याचं साठी मी कटिबद्ध राहील. आणि दुसरा एक महत्वाचा व्यवसाय, आता शेतीमध्ये जे पिकवतो आपण, त्या पिकवलेल्या मालाला कवडीमोल भाव आहे. सोयाबीन आहे, कापूस आहे, मूग आहे, उडीद आहे, तूर आहे. आपण साधा जर विचार केला, कॉटनचा कपडा आपण मार्केटमध्ये जा, प्युअर कॉटन द्या म्हणून सांगा, प्युअर कॉटन एकतर तो आपल्याला भेटणारच नाही. भेटल तर जपानमध्ये भेटल किंवा अमेरिकेमध्ये भेटल. भारतात जर प्युअर कॉटन घ्यायचा असेल तो प्युअर कॉटन कपडा हा किमान 1800 रुपये मीटर आहे. 1200 रुपयाच्या पेक्षा जास्त आहे. जशी जशी क्वालिटी वाढेल तसं त्याचे रेट्स आहेत. एक शर्ट बनवण्यासाठी 200 ग्राम एवढा कॉटन लागतो. म्हणजे 1 किलो जो आपण कापूस विकतो त्याच्यामध्ये 200 ग्राम कापसाच्या त्या याच्यापासून एक शर्ट होतो. आणि एक शर्टची किंमत म्हणजे फक्त कापडाची किंमत ही 2000 ते 3000 पर्यंत त्याची किंमत आहे.
मग 3,000 रुपये जर 200 ग्रॅमचे हे लोक करत असेल आणि आमचे लोक जर 1 किलो कापूस हा जर 70 रुपये किलोने विकत असेल तर ही तफावत कुठे गेली? आम्ही काय माणसं नाहीत का? आम्ही पिकवायचं आणि तिकडे चोराने खायचं. म्हणून ही प्रोसेसिंग जे युनिट आहे याच्यामध्ये फारसं मोठं युनिट नाही आहे. फक्त सरकी वेगळी करायची, सरकीचं तेल करायचं, त्याचं ढेप करायचं, हे 3 प्रोसेसिंग झाले. त्याच्यावर आधारित जे काही उद्योग असतील, जे शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल किंवा जनावरांचे जे काही उद्योग असतील ते त्या तुमच्या ढेप आणि सरकीपासून मिळेल. जे काही तेल मिळतो त्या पोल्ट्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल, पोल्ट्री फीड तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. उरलेला जो कापूस आहे, कापसाच्या गटाने करायच्या, धागा करायचा, त्याचे कापड उद्योग उभं करायचं, हे 4 युनिट जर आपण चालू केलेत, समोरचा जो माणूस इथून गुजरातचा, राजस्थानचा माणूस आपल्याकडचा नेणारा जो कापूस आहे त्या कापसावर किमान तो 1,000 रुपये किलो विकतोय. 1,000 रुपये किलो, 1,000 रुपये किलो म्हणजे 1,00,000 रुपये क्विंटल कापूस आपण विकू शकतो. 1,00,000 रुपये क्विंटल. पण ही माणसं आपल्याला या संदर्भामध्ये कधी बोलायला तयार नाही. तालुका पातळीवर किमान एक मोठी फॅक्टरी ज्याच्यामध्ये सगळे प्रोसेसिंग युनिट झाले पाहिजेत, शर्ट झाले पाहिजे, कापड झाले पाहिजे, पॅन्ट झालं पाहिजे, कपडा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला उभं करता येईल. सोयाबीनचं आपण जर बघितलं, सोयास्टिक जर आपण खायला घेतलं तर 5 रुपयाचं 50 ग्रॅम सोयास्टिकचं एक त्याचं तेल काढल्यानंतर याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होईल. आणि हा जो युवक, या ठिकाणचा युवक मुंबईला चालला, दिल्लीला चालला, कलकत्ता काय पगार आहे त्याला? 1,200 रुपये, 1,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये. त्याला खायला रूम करायला सुद्धा पुरत नाही. या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातला जो युवक आहे, जर याच ठिकाणी त्यांच्या हाताला काम द्यायचं असेल तर शेतकऱ्यांना न्याय देता येईल आणि युवकांच्या हाताला काम देता येईल. त्याचं एकच कारण आहे, जेवढं तुमच्याकडे शेतमाल आहे त्याच्यावर प्रोसेसिंग युनिट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे, शैक्षणिक मुद्दा. या जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर शिक्षण आहे. आणि ज्याने शिक्षण घेतलंय ते विद्वता प्राप्त झालेले आहेत. आणि विद्वता प्राप्त माणसाची कोण्या जातीच्या, कोण्या धर्माच्या, कोण्या मंदिरामध्ये पूजा केल्या जात नाही. विद्वतेची पूजा ही अमेरिकेला, जगाच्या पाठीवर कुठेही केल्या जाते. पण विद्वता प्राप्त माणसंच आपल्याला निर्माण करायचे नाहीत. एकही चांगले कॉन्व्हेंट नाहीत, एकही चांगले सेंट्रलाइज असे पूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाव असलेले या ठिकाणी कॉलेज नाही. चांगला इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही. मग पोरांनी शिकायचं काय, मोठं व्हायचं कसं? शिक्षणावर जास्तीत जास्त भर देऊन चांगले कॉलेजेस या ठिकाणी निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे असंही मला वाटतंय. राहिला वैद्यकीय व्यवसाय, वैद्यकीय व्यवसायामध्ये आपण जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर आज गेलात, एक दिवस जर कोणी ICU मध्ये ऍडमिट असेल तर त्याला 10,000 रुपये पर डेचं नुसतं खाटाचं त्या ठिकाणी द्यावं लागते. व्हेंटिलेटर लावलं तर त्याचं वेगळं 5,000, ऑक्सिजनची नळी टाकली त्याचं 2,000 वेगळंच, सलाईन इंजेक्शन टोचायचं 1,000 रुपये वेगळंच. माणसाने जगायचं की मरायचं आहे? तर त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन इलाज करण्यापेक्षा घरी मेलेलं बरं. कारण सगळं विकून पाकून जे काही आपल्याकडे आहे आयुष्यामध्ये कमाई सगळी त्या दवाखान्यामध्ये टाकायची पाळी आजही गोरगरिबामध्ये येत आहे. मी वैद्यकीय व्यवसाय, मी सर्जन आहे. म्हणून माझी मानसिकता अशी आहे की संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 11च्या 11 तालुक्यामध्ये किमान 100 खाटाचं अद्यावत असं MRI असेल, त्याचं CT स्कॅन असेल, मल्टी स्पेशालिटी असेल, त्यामध्ये NIC असेल, PICU असेल, सगळ्या प्रकारच्या ज्या काही फॅकल्टीज आहेत त्या ठिकाणी 100 खाटाचं अद्यावत हॉस्पिटल 11च्या 11 तालुक्याच्या ठिकाणी चालू करून या जनतेची सेवा करण्याची मानस माझ्या मनात आहे आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही असं माझ्या वचननाम्यामध्ये सुद्धा मी नमूद केलेलं आहे. आणि अनेक प्रश्न बाकीचे सुद्धा आहेत. आता आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, रात्रभर आमच्या गावातले लोक घरी झोपत नाही, कुठं गेलं तर शेतात. काही लोक तर 3-3 वाजता फोन लावतात. कशासाठी? तर जनावर सगळे शेतात घुसतात. आज सरकारला दिसत नाहीये यांचं आलेलं पीक हे सगळं जंगली जनावर खात आहेत. मग त्या जंगली जनावरचं प्रोटेक्शन करण्यासाठी तार फिनिशिंग जे आहे आज याला काहीच सबसिडी नाही आहे. मी तर म्हणतो मागेल त्याला तार फिनिशिंग करून द्या, म्हणजे किमान त्याला रात्री झोपू तरी द्या. हे सुद्धा त्याच्यामध्ये माझी एक कल्पना आहे. कुटीर उद्योग असतील, छोटे छोटे उद्योग असतील, पोल्ट्री फार्म असतील किंवा लहान लहान उद्योग असेल, त्यावर आधारित आपण या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट चालू केलं पाहिजे. आणि
मी एक बऱ्याच दिवसापासून चळवळीमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे आणि मला ही जनता लोकसभेची पदरात घेईल आणि सेवा करण्याची संधी देईल असं मी अपेक्षा व्यक्त करतो आहे. माझ्या जाहीरनाम्याचे महत्वाचे मुद्दे हे तर आहेत. बाकी मग इतर छोटे छोटे मुद्दे जे काही